सो ऑल इज वेल म्हणायला. अँड व्हॉट अबाउट युअर न्यू बॉस? बॉस कसला रे? त्या पदावर आहे म्हणून बॉस. नाही, हुशार आहे, हार्डवर्किंग आहे, एफिशियंट आहे. पण आधी माणूस म्हणून ना मा ढोंगी रे. ते सगळ्यांशी गोड वागतो, पण सगळ्यांना ना इन्सिक्युअर करायला त्याला भयंकर आवडतं. त्याच्याकडे गुण असून सुद्धा ना त्याच्याबद्दल रिस्पेक्ट नाही वाटत. कॉस्ट कटिंग हा मुद्दा आता सध्या सगळीकडेच आहे आणि तो असायलाच हवा, त्याबद्दल कोणाचं दुमत नाहीये. पण मग जी माणसं कंपनीसाठी जीव ओतून काम करतात ना, त्यांना का बळीचं बकरा केलं जातं? म्हणजे कॉस्ट कटिंगचे आणखीन बाकी पण उपाय आहेतच. म्हणजे प्रॉब्लेमचं मूळ कारण तुमचा बॉस समीर वासकर. अनफॉर्च्युनेटली येस, आमचा बॉस. याच्या आधी कुठे होता तो? एका जागी पाय टिकत नाही त्याचं. जिथे बेटर पॅकेज तिथे समीर वासकर. एक लक्षात येते का दादा? त्याचा वीक पॉइंट म्हणजे बेटर पॅकेज. जिथे बेटर पॅकेज तिथे समीर वासकर. दादा एक आयडिया आहे. काय? तो तुमच्याशी वाकड्यात आहे ना? हो. मग आपणही थोडं वाकडं जायचं, पण त्याच्या भल्यासाठी. म्हणजे एकच करायचं, त्याचं प्रोफाईल मिळवा आणि टॉप प्लेसमेंट एजन्सीज आणि रिक्रुटमेंट साइट्सवर अपलोड करून टाक. दादा ज्या पद्धतीने तू त्याचं वर्णन केलंस ना, त्याच्यावरून त्याच्यासारख्या लोकांच्या शोधात बऱ्याच कंपन्या बेटर पॅकेज घेऊन उभ्या आहेत. उसका भी भला अपना भी भला. ट्राय तर करून बघा. नॉट अ बॅड आयडिया. आधी मी बोलून बघतो ग्रुपशी. गोळी मारून तर बघा. लागली तर लागली. मेघना, नक्की काय झालंय? कशामुळे डिस्टर्ब आहेस तू? आणि आजही कॉलेजला जायचं नाहीये का? हो नाही, म्हणजे एकच लेक्चर आहे आणि फार काही महत्वाचं नाहीये. अच्छा, व्हॉटेव्हर. मला समजतंय की तू सगळ्याच गोष्टी माझ्याशी शेअर नाही करू शकत आणि माझा हट्टही नाही तसा. पण तूही हे समजून घे की हे फक्त तुझ्या माझ्यापुरतं मर्यादित नाहीये मेघना. तुझ्या मनात जर काही उलट सुलट विचार हेलकावे खात असतील तर ते समजून घेण्याची माझी पूर्ण तयारी आहे. तो पेशन्सही आहे माझ्याकडे. पण बायकोची भूमिका बजावण्यापासून तुला पूर्ण मोकळीक मिळाली असली तरी बाकीच्या सगळ्या भूमिका तुला निभावून न्यायला हव्यात. जोपर्यंत तू या घरात आहेस तोपर्यंत तरी. जोपर्यंत मी घरात आहे तोपर्यंत तरी काय निर्णय घेणार आहे मी? तुम्ही गप्पा बसाव. नाही बसणार. आज बोलणारच आहे मी. आतापर्यंत तुमच्या नादाला लागण्यात अर्थच नाही म्हणून गप्प बसले मी. पण आज नाही, आता डोक्यावरून पाणी गेले. आयुष्यात सगळ्या गोष्टी तुमच्या ऐकल्या, अगदी सगळ्या. नोकरीत सुद्धा तुम्ही जे म्हणाल ते केलं, अगदी स्वतःच्या मनाविरुद्ध. छातीवर दगड ठेवून सगळ्या गोष्टी ऐकल्या. हा सगळा आटापिटा कोणासाठी केला? मेघनासाठीच ना? बोला ना, मेघनासाठीच केला ना? हो. मग आता तिला जगू द्या ना सुखाने.
का तिच्या संसारात लुडबुड करताय? मी लुडबुड करतोय? अहो तुम्हाला कळताय का काय बोलताय तुम्ही? सगळं कळत आहे मला. तुमच्याच डोक्यात प्रकाश पडत नाहीये अजून. माधवी तुम्ही बोलताय हे? बाबाजी या बोलतायत? मीच बोलतीये. दिवसातनं 100 वेळा जे वाक्य ऐकवलत ना मला, तेच वाक्य आज मी तुम्हाला ऐकवतीये. तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये की ज्या मेघनाच्या आयुष्यासाठी तुम्ही आटापिटा केलात, त्याच मेघनाच्या आयुष्यात तुम्हीच विघ्न आणताय. मी विघ्न आणतोय? मी विघ्न आणतोय असं म्हणताय तुम्ही? अहो त्यांच्यावर संकट आहेत, ती दूर करण्याची धडपड करतोय मी. तुम्ही कसली संकट दूर करणार? तुम्ही स्वतःच एक तिच्या आयुष्यातलं संकट झालेले आहात. माधवी आपण दोघांनी नोकऱ्या का सोडल्या? पुढचं आयुष्य शांतपणे जगण्यासाठी ना. मग आता आपण शांतपणे जगूया आणि त्या पोरीला सुद्धा तिच्या मनाप्रमाणे आयुष्य जगू द्या. तिचं लग्न तर तिच्या मनाविरुद्धच केलंय. आणखीन काय काय लादायचंय? तुम्ही जर मेघनाच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं सोडलं नाहीत तर तुम्हाला सांगून ठेवते मी, हे घर सोडून कायमची निघून जाईन मी. पुन्हा तुमचं तोंडही बघणार नाही. माधवी अहो काय बोललात हे? हा हा असं नका बोल. अहो अहो तुम्ही आणि 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 बाबाजी सोडले तर कोण आहे माझं दुसरं आयुष्य? मला मला सोडून नका जाऊ. मी मी हात जोडतो तुमच्या समोर. मला सोडून नका जाऊ. नका जाऊ. योगिनी, योगिनी, कालच्या सगळ्या प्रकाराबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही, खरंच खूप वेड्यासारखी वागले मी. रागावलीस माझ्यावर? रागावले नाही, हर्ट झाले. अगं मेघना, परवाच आपण आदित्याचा बर्थडे इतका जोरदार सेलिब्रेट केला की नाही? हा, त्याच्यासाठी गिफ्ट्स आणले, त्याच्यासाठी केक तयार केला आपण, आणि तू अचानक अशी परक्यासारखी वागलीस. राणे काकूंना सुद्धा हर्ट केलं सगळं तू. हो, जरा विचित्रच वागले मी. मेघना, तू जेव्हा लग्न करून आलीस ना, तेव्हा मला वाटलं की चला आता आपल्याला एक आपली हक्काची मैत्रीण मिळाली, तशी मी माझ्या मनातलं सगळं शेअर करू शकते. असो, आपलं नातं फॉर्मल असलेलंच बरं. उगाच बळजबरीने प्रयत्न नको मैत्रीचा. ए योगिनी, असं नाहीये ग. खरंच असं नाहीये, प्लीज. मग कसं आहे मेघना? अगं तू तुझ्या मनातलं काही बोलणारच नाहीस, मला काही सांगणारच नाहीस, तर कसं होईल? हो ग योगिनी, कधी कधी मलाही वाटतं तुझ्याशी खूप बोलावं, पण मग वाटतं तू हसशील माझ्यावर. मी हसेन तुला? इथे देसाईंच्या घरी सगळं वेगळं आहे ग योगिनी. एकतर मला एवढ्या सगळ्या माणसांमध्ये वावरायची राहायची अजिबात सवय नाही, आणि त्यात ना मला असं सतत वाटत राहतं की आपलं वागणं प्रत्येक जण जज करतंय. असं नाहीये, पण सतत परीक्षेला बसल्याचं फिलिंग येतं मला, आणि परीक्षेतलं सगळं आपलं चुकणारच आहे हमखास असं वाटत राहतं. नाही ग, असं नाहीये ग मेघना. पण हो, मी तुला समजू शकते, कारण लग्न करून आलेल्या प्रत्येक मुलीलाच असं वाटत असतं की सगळे आपल्याला ऑब्झर्व करतायत, सगळे आपल्याकडे बघतायत. उत्सुकता असतं ना ग सगळ्यांना, मुलगी कशी वागते, कशी बोलते बघण्याची. आणि आपल्याला मात्र सारखं असंच वाटत राहतं की आपण सतत अंडर ऑब्झर्वेशन आहोत. पण जर का हाच प्रॉब्लेम असेल ना मेघना, तर नो इश्यूज. पण लक्षात ठेव,
मैत्रिणीसारखी वागणार असशील तरच मैत्री. येस बाबा. आपल्या मैत्रीमध्ये आपण हसणार, बोलणार, वेळप्रसंगी एकमेकांचे कान धरणार, हट्ट करणार, रागवणार, एकमेकांची सुखदुःख शेअर करणार, तरच करायची हा मैत्री. नाही तर मग आपण शेजारणीच बऱ्या बाई. योगिनी. येस. फ्रेंड्स. फ्रेंड्स. मेघना, मैत्री निभावण्याचं बळ आहे तुझ्यात? कोणतीही? की तुझी प्रत्येकच मैत्री अधुरी राहणार आहे? येऊ का? आलात का? बरं झालं. या या बसा. अगं विजया, पाणी घेऊन ये. माधवी ते आलेत. आले आले. बसा. हा, दे. आणि अर्चना बघ वर आहे का? जा. का? काय झालं? अगं नाही, ती काहीतरी ना त्या कुरमुऱ्यांचा बंगाली प्रकार करत होती वर, म्हणून ते काहीतरी झालमुडी झलमुडी म्हणतात ना, ते बनवते ना ती. हो, पण म्हणजे अगं म्हणजे माधवीताईंना पण थोडीशी चव देऊया ना आपण. समजतंय का? हो. हा, येते. हा. माई, तुम्ही मला मुद्दाम फोन करून बोलवलं. काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? फक्त काय? फक्त तुम्हाला तो अधिकार आहे. आमच्याकडे म्हणजे कर्तव्यच आहे, अधिकार काहीच नाही. मी समजू शकते तुम्हाला माधवीताई. तुमच्या मुलीसाठी तरी तुम्हाला खंबीरपणात उभं राहायला हवं, आणि म्हणूनच मी तुम्हाला मुद्दाम इथे बोलावून घेतलं. म्हणजे ते जे पेढे प्रकरण झालं ना, त्याने मेघना खूप अस्वस्थ आहे हो. नाही म्हणजे त्यामुळेच ती रागाच्या भरात तुम्हाला वाटेल ते बोलून गेली. हो ना? तुम्हाला कसं कळलं? अहो, आई आणि मुलांचं नातंच मुळे असं असतं. माधवीताई, आपण सुद्धा मुलांची चूक असो किंवा नसो, पण रागाच्या भरात त्यांना वाटेल ते बोलून जातो. पण जोपर्यंत त्यांच्या बरोबर दिलजमाई होत नाही तोपर्यंत आपल्याला चैन नाही पडत. पण तसंच आपल्या मुलांचंही आहे ना. मुलंही रागाच्या भरात त्यांचा मूड नसेल तर आपल्याला वाटेल तसं बोलतात, पण त्यांनाही ते कुठेतरी खात असतं अहो. नंतर त्यांनाही ती गोष्ट आवडलेली नसते. मेघनाचंही हेच झालंय हो. रागाच्या भरात ती तुम्हाला वाटेल ते बोलून आली खरी, पण याचा तिला भयंकर मानसिक त्रास झालाय. अहो, कॉलेजलाही जात नाहीये ती. म्हणून आदित्यने विचारले तिला की तू अपसेट काय आहेस एवढी. तेव्हा तिने आम्हाला एक खरं कारण सांगितलं. नाही म्हणजे मीही बोलले तिच्याशी, पण मला असं वाटतं की एकदा तुम्ही तिच्याशी बोलावं, गोडी गुलाबीनं. बोलेन मी तिच्याशी, पण आमच्याकडचं ठाऊकच आहे ना तुम्हाला. नाही माधवीताई, निदान आता तरी तुम्हाला तुमच्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. माधवीताई, अहो, हा विषय लवकरात लवकर इथेच संपायला हवा. काहीही कारण तुम्ही तिच्या बाबांशी बोला. अहो, अलीकडच्या मुलांना त्यांच्या आयुष्यात असं लक्ष घातलेलं नाही आवडत, आणि असं नातवंडासाठी त्यांच्या मागे लागायचं हे बरोबर नाही ना हो वाटत. अहो, आणि पालक होण्यासाठी, ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्या दोघांच्या मनाची तर तयारी असायला हवी. त्यांचे एकमेकांचे तर सूर जुळायला हवेत ना. आणि अहो, त्यांचे अरेंज मॅरेज आहे. तुमच्याकडचं वातावरण, आमच्याकडचं वातावरण ह्याच्यात खूप फरक आहे. तिथे तुमच्याकडे मेघना एकटी वाढली आहे, पण इथे आमच्याकडे एवढं मोठं कुटुंब, त्यात प्रत्येकाचे स्वभाव समजायला किती वेळ जाईल. थोडंसं रुळू दे की तिला आमच्या घरात. त्यांचं त्यांनाच ठरवू दे की काय करायचं ते. त्यामुळे मला असं वाटतं आपण दोघींनीही तिच्या पाठीशी उभं राहायला हवं.
आणि हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे की तुमच्या बरोबर. पण तुम्ही मात्र ठामपणे तिच्या बाबांशी बोललं पाहिजे. आणि जर मुलांचं काही ठरलं तर मुलं सांगतीलच की आपण आपल्याला. पण तोपर्यंत मात्र हा विषय पुन्हा आपण काढायचा नाही. बोला ना तिच्या बाबांशी. बोलेन. मेघनाची आई आली आहे. मेघनाची आई आली आहे हो. आणि चक्क तू वर आलीस. मोठी सून ना बाई तू. मग बहीणबाई आल्यात. अगं तेच तर सांगते ना अर्चू. म्हणजे मेघनाच्या आई आल्या, या बसा वगैरे झालं. आणि तुला माहितीये का माई म्हणतात कशा? विजया जाग जरा, अर्चूने म्हणे काही बंगाली पदार्थ केलाय भेळेसारखा, तो बघून ये. झालमुडी. हम्म. एक मिनिट विजया, तुला कळतंय का? नाही, माईने तुला हे असं सांगून अगदी व्यवस्थित कटवलंय. हम्म. आणि मलाही असा इशारा दिलाय की इतक्यात तू काही खाली येऊ नकोस. तू म्हणजे मी. काय सांगतेस? पण माई पण सॉलिड आहे. हा, असं काय मॅटर असेल ग? कोण जाणे. पण ना माई असं करत नाहीत ग सहसा. आई शपथ, अर्चू यांना काय बोलायचं असेल ग एवढं कॉन्फिडेन्शियल? आणि कशाबद्दल? नाही म्हणजे आपल्यापासून का लपवतायत? अय्या अर्चू, अगं त्यांना त्या पेटीबद्दल तर कळलं नसेल ना काही विशेष असं? आई शपथ विजया, त्या पेटीबद्दल तर विसरूनच गेले होते मी. बघ. आणि तुला माहितीये का अर्चू, मेघनाची आई ना अशा जरा टेन्स वाटत होत्या. काय असेल ग? मला काय वाटतंय माहितीये का, ते सतीश आणि बाबाजींचं प्रकरण बोलायला आले असतील, त्याची सारवासारव. अगं आता त्या बाबाजींचा सॉरी म्हणून फोन येऊन गेला ना. अगं फोन येऊन गेला तरी सुद्धा त्यांना मेघनाची काळजी वाटत असेल ना. आणि आपला नवरा असा वागतोय म्हणून त्याची लाजही वाटत असेल. ए हो ग अर्चू, म्हणजे काही काही बायकांचे नवरे आणि काही काही नवऱ्यांच्या बायका अशा जरा विक्षिप्तच वागतात नाही का? आणि तेही जग जाहीर. बिचाऱ्या जोडीदारांची जाम पंचायत होत असणार आहे नाही का ग? मग काय. आणि शिवाय या सारवासारव करून जातील ग, पण त्यानंतर सुद्धा बाबाजी चांगलं वागतीलच याची काय गॅरंटी? करेक्ट. नाही काही झालं तरी बाबाजींचं ते बाबाजी 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 लक्ष असू द्या बाबाजी, जय हो हे थांबणार आहे का? जया. काय मला काय वाटतं माहितीये का? नाही म्हणजे बाबाजींची नक्कल करता करताना आपल्याला ती सवयच लागणार आहे आता. बाबाजी 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 लक्ष असू द्या बाबाजी 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 लक्ष असू द्या. काय करतेस? जय हो. किती दिवस टाळणार आहेस हा विषय? अरे काहीतरी बोलणार आहेस का? आता काय फायदा आहे किरण त्या विषयावर बोलून? मुळात माझा अधिकार कुठे राहिला त्या विषयावर? मग काय येतोस कॉलेजला? हे तुझं कॉलेज नाहीये. तू इथे एकांकिका बसवायला यायचास, पेंटिंग शिकवायला, डान्स कोरिओग्राफ करायला आणि नंतर फक्त मेघनाला भेटायला. आता सुद्धा तिच्यासाठीच येतोस ना कॉलेजला? एक वेळ तू मला फसवू शकशील पण स्वतःला नाही. मला माहिती की तुझं मन मेघनाकडे ओढ घेतं. तिच्यापासून दूर राहण्यासाठी तू जीवाचा आटापिटा केलास, पण स्वतःला नाही थांबवू शकलास. तुझ्या प्रेमाने ते ओढत आणलंय तुला. तुला मेघनाला भेटायचंय एकदा तरी. नाही भेटू शकत किरण मी तिला. कारण चुकून जरी तिला भेटलो ना तरी अनर्थ होईल माझ्याकडून. मी घेऊन जाईन तिला, जसं आम्ही ठरवलं होतं तसं आयुष्य जगण्यासाठी. नाही भेटू शकत मी तिला. तू बोलतोयस त्यातला प्रत्येक शब्द खरा असला तरीही, माझं आजही या क्षणाला सुद्धा तिच्यावरती वेड्यासारखं प्रेम असलं ना तरीही, तिचं लग्न लागलं त्या क्षणीच तिच्याकडे जाणारा मसा रस्ता बंद झाला रे. तरी येतोयस तू इकडे. कारण दुरून का होईना
एकदा मन भरून बघायचं रे मला तिला.